Brought to you by Agilus Diagnostics. हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिलिस डायग्नोस्टिक्स। खुद को टेस्ट करते रहो। राज्याच्या विधानसभेचा निकाल लागण्यासाठी अवघे काही तास बाकी आहेत आणि राज्यामध्ये कोण बाजी मारणार हे आपल्याला काही तासांमध्येच निकालातून समोर येईल। राज्यामध्ये काही प्रमुख मतदारसंघ आहेत, त्या प्रमुख मतदारसंघामध्ये अत्यंत चुरशीच्या लढती होत आहेत। त्या मतदारसंघामध्ये कोण जिंकतंय याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। ते मतदारसंघ कोणते आहेत ते आपण पाहणार आहोत। नमस्कार, मी स्वानंद, तुम्ही पाहतात मुंबई तक। पहिला मतदारसंघ आहे बारामती। लोकसभेला जसा बारामती मतदारसंघाची अत्यंत देशासह राज्यात चर्चा झाली, त्या मतदारसंघामध्ये आत्ता विधानसभेला काय होतंय, कोण जिंकतंय ते पाहण्यासाठी सर्व राज्याचं लक्ष लागलं आहे। लोकसभेला जसं नणंद विरुद्ध भाऊजाई अशी लढत झाली, सुप्रिया सुळे विरुद्ध सुनित्रा पवार अशा लढतीमध्ये सुप्रिया सुळेंनी मोठ्या मताधिक्याने विजय प्राप्त केला। आता विधानसभेला काका विरुद्ध पुतण्या अशी लढत होत आहे, युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार अशी लढत आहे। यामध्ये कोण जिंकतंय याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। तसेच बारामतीमध्ये मतांच्या टक्केवारीत लोकसभेपेक्षा विधानसभेला काही टक्के मतदान जास्त झालं आहे। त्यामध्ये आता ते मतदान कोणाकडे वळतं आणि त्यामध्ये कोण जिंकतं याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे। दुसरी लढत आहे वरळीची। वरळीमध्ये आदित्य ठाकरे, मिलिंद देवरा आणि संदीप देशपांडे यांच्यामध्ये ही लढत होत आहे। तीनही उमेदवार हे बाळासाहेबांच्या विचारांचं असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे। आदित्य ठाकरे दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत। मिलिंद देवरा हे एकनाथ शिंदेंचे उमेदवार असून ते सध्या राज्यसभेवर खासदार आहेत, तर मनसेकडून राज ठाकरेंचे उमेदवार संदीप देशपांडे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत। त्यामुळे या लढतीकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागलं आहे। तिसरी लढत आहे मुंबईतील माहीम विधानसभा मतदारसंघ। माहीममध्ये राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत आणि त्यांच्या विरुद्ध सध्याचे आमदार एकनाथ शिंदेंचे उमेदवार सदा सरवणकर आहेत महायुतीकडून इथे, आणि तसेच महाविकास आघाडीकडून महेश उद्धव ठाकरेंचे ते उमेदवार आहेत, ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत। या तिरंगी लढतीमध्ये सध्या जायंट किलर कोण ठरतं, कोण विजयी होतं याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागलं आहे। पुढची लढत आहे वांद्रे पूर्व। मुंबईतील वांद्रे पूर्व हा मतदारसंघ सध्या काँग्रेसचे जिशान सिद्दीकी आमदार आहेत, पण सध्या त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून ते सध्या या निवडणुकीमध्ये उमेदवार आहेत आणि त्यांची लढत ही उद्धव ठाकरेंचे उमेदवार वरुण सरदेसाई यांच्याशी आहे। तर त्यामुळे या मतदारसंघात देखील कोण जिंकतंय याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। पाचवी लढत आहे अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत जामखेडची। 2019ला ज्या पद्धतीनं ही लढत होती राम शिंदे विरुद्ध रोहित पवार अशी, यामध्ये रोहित पवार यांनी विजय मिळाला आणि आपली राजकीय कारकीर्द सुरू केली। तसेच आता 2024च्या निवडणुकीमध्ये देखील भाजपकडून राम शिंदे विरुद्ध शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून रोहित पवार अशी ही लढत आहे। यामध्ये कोण जिंकतंय याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलं आहे। तसेच या व्यतिरिक्त जर कागलमध्ये बघितलं तर समरजित घाटगे विरुद्ध अजित पवारांचे उमेदवार हसन मुश्रीफ यांची देखील लढत इंटरेस्टिंग आहे। तसेच आंबेगावमध्ये जर पाहिलं तर अजित पवारांचे उमेदवार दिलीप वळसे पाटील विरुद्ध देवदत्त निकम शरद पवारांचे उमेदवार आहेत, ही देखील लढत इंटरेस्टिंग आहे। तसेच इंदापूरमध्ये जर पाहायला गेलं तर हर्षवर्धन पाटील शरद पवारांचे उमेदवार आहेत, त्यांच्या विरुद्ध अजित पवारांचे उमेदवार दत्तात्रय भरणे ही लढत देखील इंटरेस्टिंग आहे। ह्या तीन लढती तर झाल्या। तसेच बीडमध्ये पाहायला गेलं तर बीडमध्ये योगेश क्षीरसागर विरुद्ध संदीप क्षीरसागर अशी ही लढत आहे। तसेच त्यांच्या विरुद्ध विनायक मेंढे यांच्या पत्नी ज्योती मेठे देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत। त्यामुळे बीडमध्ये योगेश क्षीरसागर, संदीप क्षीरसागर आणि ज्योती मेटे अशी जी काही लढत आहे यामध्ये कोण बाजी मारत आहे। तसेच अपक्ष 2 उमेदवार आहेत, त्यांचं देखील तिथे पारडं जड असल्याचंही बोललं जात आहे। या सर्व लढतीमध्ये कोण जिंकतंय ते पाहणं उद्याच आपल्याला निकालातून स्पष्ट होईल। तसेच जर आपण अजून पाहिलं तर परळीमध्ये सुद्धा इंटरेस्टिंग लढत होत आहे। धनंजय मुंडे विरुद्ध राजेसाहेब देशमुख अशी ही लढत आहे। तासगावमध्ये पाहिलं तर आपण रोहित पाटील आबाचे पुत्र आहेत ते रोहित पाटील विरुद्ध संजय काका पाटील अशी ही लढत आहे। यामध्ये देखील सर्वांचं लक्ष लागलं आहे। तुम्हाला काय वाटतं ह्या सर्व मतदारसंघामध्ये कोण जिंकून येईल? तसेच राज्यात उद्या कोणाला बहुमत मिळेल ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा। तसेच तुमचा मतदारसंघ कोणता आणि त्या मतदारसंघात कोण जिंकतंय हे आम्हाला कमेंट करून सांगा। आणि उद्या होणाऱ्या विधानसभेच्या निकालाचे अचूक विश्लेषणासहित अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा मुंबई तक।